ओबीसी खवळला. देवेंद्र फडणवीस तिथे जातात. धनगर आरक्षण मुद्दा आला. फडणवीस उपोषण स्थळी गेले, उपोषण सोडवलं. मराठा विषय शेकणार. फडणवीस ओळखून तरी इतकं इग्नोर करण्याची डेअरिंग होती कशी? मराठा मतदार गमवणार पण ओबीसी मतदार वळवला, यातच भाजपला सुख वाटतंय का? नेमकं घडलंय का? मनोज जरांगे पाटील यांच्या सभांवर सभा होतात. मराठा ताकद काय आहे ही रात्रीही दिसते आणि दिवसा सुद्धा दिसते. रात्रीच्या वेळी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित असणं हे कदाचित फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांनीच करून दाखवलं, अशाही आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. बरं, एकीकडे मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील त्यांच्या सभांमध्ये नेमकं सांगतात काय? तर मनोज जरांगे पाटील ते करतायत जे या अगोदर झालेल्या 58 मोर्चांमध्ये दिसून आलं नाही, किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या ज्यावेळी उचलला गेला त्यावेळी लोकांना सांगण्यात आलेलं नव्हतं. मराठा आरक्षण का गरजेचं आहे, मराठा आरक्षण कसं मिळू शकतं आणि मराठा आरक्षणाचे फायदे तोटे कसे आहेत, मराठा कुणबी हेच खरं वास्तव आहे. हे मुद्दे जे आहेत ते रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेस मनोज जरांगे पाटील समजावून सांगताना दिसून येत आहेत आणि लोकांना समजतंय की नेमका आरक्षण का गरजेचं आहे. मग आता मुद्दा वारंवार येऊन उपस्थित होतो तो सरकारपाशी. बरं, मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती पुरेपूर विश्वास ठेवतायत. लोकांचं मत असं आहे की एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू शकतात, त्यांच्याकडून आशा अपेक्षा आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मात्र जरांगे पाटील पूर्णतः तोंडसूक घेताना दिसतात. फडणवीसांवरती किंवा भाजपवरती तीळ मात्र हे विश्वास ठेवायला जरांगे पाटील हे तयार होत नाहीयेत, पण एकनाथ शिंदे यांच्यावरती मात्र विश्वास ठेवताना दिसतात. मग आता प्रश्न असा निर्माण होतोय की या अगोदर मराठा विरोधी द्वेष देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत एवढा मोठा निर्माण झाला नव्हता, पण याच वेळी देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती किंवा मराठा समाजाच्या विरोधात अशी कुठली भूमिका घेतली ज्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती टार्गेटवर आलेले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या काही कृती आणखीनच मराठा समाजाचा रोष ओढावून घेण्यामध्ये देवेंद्र फडणवीस पुढे आलेले आहेत. पहिला मुद्दा, एकतर अंतरवाली सराटी या ठिकाणी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, अर्थात पोलिसांचा विषय आला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्या कारणानं पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असे आरोप त्यावेळी मराठा आंदोलकांनी लावले. दुसरा मुद्दा, इकडून तिकडून हा विषय मिटला होता, परंतु मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना कशी सुट्टी दिली नाही. वाटेल ती टीका मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरती केली आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात फडणवीस आहेत असंच एका प्रकारे जग जाहीर केलं. या मुद्द्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला इग्नोर करण्याचं ठरवलं. बरं, मग देवेंद्र फडणवीस काहीच करत नाहीयेत का? तर देवेंद्र फडणवीसांनी आपला बी प्लॅन सुद्धा तयार ठेवलाय. म्हणजेच ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं त्याच वेळी धनगर समाजातील लोकांनी सुद्धा उपोषणासाठी सुरुवात केलेली होती. त्या ठिकाणी उपोषण स्थळी देवेंद्र फडणवीस जातात, त्या व्यक्तींचं उपोषण सोडवतात. हा मुद्दा आणखी एकदा देवेंद्र फडणवीसांना टार्गेटवर घेऊन आला. इकडून तिकडून हाही मुद्दा मिटला. नंतर ओबीसीचा विषय आला. मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये घेतलं तर आम्ही महाराष्ट्र पेटवू अशा काही धमक्यावजा इशारा जो होता तो ओबीसी मधील काही नेते कार्यकर्ते मंडळी देत होते. मग यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं की काही जरी झालं तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार जाणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं हे स्टेटमेंट पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती फडणवीसांना टार्गेटवर घेऊन आलं. मग देवेंद्र फडणवीस हे धनगर समाजाच्या बाबतीने सॉफ्ट कॉर्नर दाखवतायत, ओबीसी समाजाबाबत सॉफ्ट कॉर्नर दाखवतायत. मग मराठ्यांनी यांचं काय बिघडवलंय जेणेकरून ते त्यांना इतकं दुर्लक्षित करतायत असा मुद्दा येतोच की. पण या सगळ्या घडामोडी बघितल्या तर आणखी एक मुद्दा खूप पॉइंटचा आहे. देवेंद्र फडणवीस 100% आत्ताच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जर जरांगे पाटलांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर मराठा मतदारांना 100% ते मुकणार आहे. परंतु त्यांनी त्यांची वोट बँक कशी सेव्ह केली आहे तर ती केलेली आहे ओबीसीच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही अशी ग्वाही मी दिली आहे असं इलेक्शनच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस सांगतील. आणि ओबीसी मतदार हा मराठा समाजाने जरी मतदान नाकारलं असलं तरी ओबीसी समाजाचं मतदार जे आहे ते आपल्याकडे वळवतील अशा सुद्धा आता चर्चा सुरू झाल्या. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.